बीड जिल्ह्यातील अनधिकृत वीट भट्टींवरती कारवाई करा अशी नवी मागणी आता भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। परळीमधील राखेचा प्रश्न गंभीर आहे, मुख्यमंत्र्यांकडे पुरावे आपण या संदर्भात सादर करणार असंही सुरेश धस म्हणाले। मी आज कलेक्टर साहेबांना त्यासाठीच भेटलो की शिरसाळ्याच्या जमिनीची मोजणी करा आणि ज्या इटभट्ट्या इल्लीगल आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या थांबवाव्यात, बंद कराव्यात आणि त्यांच्यावरती कारवाई करावी। खोटे नाटे जर कोणत्या ग्रामपंचायतींनी ह्यांनी पीटीआर फिटीआर तयार केले असतील तर पीटीआर बीटीआर तयार करा सुप्रीम कोर्ट ऑर्डर प्रमाणे। मी बी महसूल राज्यमंत्री राहिलेलो नाही, सुप्रीम कोर्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये। सुप्रीम कोर्ट ऑर्डर असल्यामुळे कोणालाही पीटीआर वगैरे करण्याचा अधिकार नाही, तो जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ते सगळं सफाया करा। सरकारी अधिकारी जे विचारा ना, हे डायरेक्ट बंदुक्या पिस्तुल्या 150-150 माणसं माझ्याकडे आहेत ना, व्हिडिओ काही देतो ना तुमच्याकडे। आणि त्या कालावधीतले सीडीआर चेक करा ना, कोण लोक आहेत हे, कोण लोक आहेत 150-150 गुंड घेऊन जाणार आहेत तिथं, कोण लोक आहेत तिथं येतील ना, त्याच्यावरती बी स्वतंत्र कायदा 1 मिनिट स्वतंत्र गुन्हा दाखल करावा लागेल। आणि मी तर म्हणेल या राखेची जी गुंडगिरी आहे याच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे। सीएम साहेबांकडे तर पाठवतो, दाखवतो त्यांना, उद्या जाणार आहे, वेळ मागितलेली पळसकर साहेबांकडे, उद्या नाही मिळाली तर परवा मिळेल, साहेबांना नेऊन दाखवतो ना हे गँग्स ऑफ वासेपूर।